नमस्कार. मंचावर उपस्थित आजच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर भारत पाटणकर, आजच्या परिषदेचे संयोजक आणि स्वागताध्यक्ष अनिल पवार आणि चेतन कोळी, ज्यांनी पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये संपूर्ण त्यांनी प्रकाशनचा पूर्ण कार्यभार सांभाळला. तसंच आज सकाळपासनं परिषदेमध्ये ज्या सर्व लोकांचा सहभाग होता, सगळ्यांना माझा नमस्कार. आजच्या ह्या अध्यक्षीय भाषण म्हणा किंवा जे काही म्हणायचं असेल त्याच्यामध्ये मला दोन गोष्टी कराव्याशा वाटतात. एक, थोडक्यात आजच्या परिषदेत जे काही चर्चा झाली किंवा आजच्या परिषदेचा एक थोडक्यात एक आढावा, आणि मुख्य म्हणजे या सगळ्या चर्चेतनं पुढच्या वाटचालीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आलेत हे मला जाणवले. म्हणजे सगळ्यांना जाणवले असतील, पण मला जाणवलेले काही महत्त्वाचे मुद्दे, काही ठळक मुद्दे आलेत, ते परत एकदा सगळ्यांसमोर मांडावे, कारण कुठेतरी पुढच्या वाटचालीला त्याचा आपल्याला फायदा व्हावा. ह्या दोन गोष्टी करायचा मी प्रयत्न करतो. तर सर्वात आधी तर मला असं वाटतं की आजची दिवसभराची चर्चा जर आपण पाहिली तर मला असं वाटतं की आजची आपली ही परिषद अत्यंत यशस्वी झाली असं म्हणावं लागेल, किंवा असं आपण म्हणू. त्याच्यात त्या यशाचे 2-3 पैलू मला दिसतात. सर्वात आधी म्हणजे आपल्या परिषदेचं जे उद्दिष्ट होतं, ज्या हेतून ही परिषद आपण आयोजित केली होती, ते माझ्या मते पूर्णपणे सिद्धीस गेले आहे. ते मी एक थोडक्यात वाचतो की मुळशी धरणग्रस्तांच्या न्याय हक्कांवर व प्रलंबित मागण्यांवर चर्चा घडावी, मुळशीसह राज्यातल्या अन्य धरणग्रस्तांसोबत संवाद व्हावा आणि मुळशी आणि इतर धरणग्रस्तांच्या मागण्या, त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा हा केंद्रस्थानी यावा. माझ्या मते अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि खोलात चर्चा होऊन हा हेतू साध्य झाला आहे. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये मला एक खूप महत्त्वाचं वाटतं की कुठलाही संघर्ष जो असतो, म्हणजे लोक म्हणतील की ह्या मागण्या माहिती होत्या आपल्याला सगळ्यांना किंवा हे होतं चर्चेत, तर मग काय औचित्य काय की परत एकदा आपण त्यांचा म्हणजे पुनरुच्चार केला. तर माझ्या मते कुठल्याही संघर्षात एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो की जे काही अन्याय झाले आहेत त्याचा विसर पडू देऊ नये. हे खूप महत्त्वाचं आहे. आज सकाळी कृष्णात खोत यांनी आपल्या भाषणात एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की कदाचित सर्वात मोठं विस्थापन हे स्मृतीचं विस्थापन आहे, विसर पडणं. तसंच जागतिक पातळीवरती खूप प्रसिद्ध लेखक आहेत चेकोस्लोवाकियाचे, मिलान कुंदेरा म्हणून, त्यांनी म्हटलं आहे की सत्ता आणि सामर्थ्य ह्याच्या विरोधात सामान्य माणसाचा जो संघर्ष असतो, तो संघर्ष म्हणजे विस्मृती विरुद्ध स्मृती. म्हणजे आपल्यावर जो अन्याय आहे किंवा झालेला आहे ते कोणालाही त्याचा विसर पडू न देणं, हे संघर्षाचं पहिलं एक महत्त्वाचं काम असतं. आणि माझ्या मते त्याच्यातलाच हा एक भाग ही परिषद होती, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या यशाचा हा पैलू खूप महत्त्वाचा आहे. दुसरं जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग होता, माझ्या मते ते पण खूप महत्त्वाचं आहे. मुळशी धरणग्रस्त स्वतः होतेच, त्यांनी स्वतःची आपली जी काही परिस्थिती आहे ती मांडली. इतर धरणांचे, जिल्ह्यातले, राज्यातले इतर धरणग्रस्त होते, धरणग्रस्त संघटनेचे कार्यकर्ते, नेते, ज्यांनी अनेक दशके काम केलं आहे, असे भारत पाटणकर आहेत, बाबा होते, मेधाताई होत्या, विलास भोंगाडे होते, इतर बरीच लोकं होती. अभ्यासक आहे, प्रदीप पुरंदरे आहेत, इतर लोक आहेत, ह्या प्रश्नाचे अभ्यासक आहेत. ह्या मुळशी सत्याग्रहाशी जोडलेल्या भुसकुटे परिवारातले, कुटुंबातले लोक आपल्याबरोबर आहेत आज या परिषदेत. खूप असं म्हणजे जास्त वेळ नाही त्यामुळे मी सगळे मांडत नाही, पण विविध प्रकारची लोक आज ह्या चर्चेमध्ये, परिसंवादात उपस्थित झाली, सहभागी झाली. हा पण मला वाटतं की एक खूप महत्त्वाचा ह्या यशाचा एक पैलू आहे, कारण त्याच्यामुळे वेगवेगळे प्रश्नाच्या वेगवेगळ्या बाजू पण आपल्या समोर आल्या, आणि एक ह्या प्रश्नाला किती व्यापक एक समर्थन आहे, पाठिंबा आहे, हे पण एक समोर आलं. तर माझ्या मते हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. एक थोडीशी एक काय म्हणू गोष्ट जाणवली.
अर्थात आपल्याकडे स्थानिक पातळीवरती लोकप्रतिनिधी, पंच, सरपंच हे होते, पण इतर जे निवडलेले लोकप्रतिनिधी असतात त्याच्यामध्ये आमदार, खासदार ह्यांची अनुपस्थिती मात्र जाणवली. आपण त्यांना सर्वांना निमंत्रण दिलं होतं. त्यातल्या कित्येकांनी यायचा होकार दिला होता आणि येणं अपेक्षित होतं. काही कारणास्तील येऊ नाही शकले, पण त्यांनी होकार दिला होता या अर्थी आपण निश्चित हे मानून चालू की परिषदेच्या उद्दिष्टांना आणि एकूणच विस्थापितांच्या, धरणग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्याला त्यांचं कुठे ना कुठेतरी समर्थन आहे. आणि आपला जो परिषदेचा अहवाल आहे, आजचा ठराव आहे, हे सर्व आपण त्यांच्यापर्यंत, शासनापर्यंत पोहोचवणार आहोतच. त्यामुळे पुढे त्यांनी याची दखल घ्यावी आणि आपला पाठिंबा, सहभाग आणि याचे जे काही करता येईल ते करतील असा विश्वास आपल्याला असावा. पण एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी बघता परिषद खरंच यशस्वी झाली असं आपण म्हणू, पण ह्या यशाच्या काही मर्यादा पण आहेत. त्या मर्यादा पण आपण समजून घेतल्या पाहिजे. मुख्य मर्यादा हीच आहे की हा मुद्दा परत एकदा केंद्रस्थानी यावा, हा आपल्या परिषदेचा हेतू असला तरी हे काही आपलं अंतिम ध्येय नाही आहे. एकूण जो काही संघर्ष इतक्या वर्षापासून चालू आहे त्याचं अंतिम ध्येय किंवा अंतिम लक्ष्य हेच आहे की धरणग्रस्तांच्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी त्यांचे प्रश्न सुटावे आणि एकूण त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी, हे आपलं अंतिम लक्ष्य आहे. त्यामुळे ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं जे काही यश आहे ते एक मर्यादित यश आहे, हेच आपण समजायला पाहिजे. पण या पुढच्या वाटचालीसाठी, म्हणजे ह्या अंतिम लक्ष्याकडे जाण्याची जी वाटचाल आहे, जी सुरूच आहे, पण त्याची जी पुढची पावलं आहेत त्याच्यासाठी या परिषदेमुळे जर काही उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली असेल तर मला वाटतं नक्कीच ह्या परिषदेचं ते एक यश असेल. आणि मला वाटतं तसं झालं आहे. पण खरी परीक्षा प्रत्यक्षात पुढे काय होतं ह्याच्या आधारेच आपल्याला करावी लागेल. पण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे या परिषदेची, त्याचा उल्लेख मोरे सरांनी केलाच आहे. अशी जी काही संघर्षाची जी काही वाटचाल असते त्याच्यासाठी एक वैचारिक चौकटीची खूप गरज असते, अनुभवांची गरज असते. कारण पुढे कसं जायचं, काय करायचं. तर माझ्या मते आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, सह्याद्रीचे अश्रू, ह्याच्या रूपानं ह्या पूर्ण संघर्षाला, पुढच्या वाटचालीला एक विचारांचा, अनुभवाचा एक खजिनाच मिळाला आहे. आणि मला वाटतं खूप मोलाची हा एक योगदान आहे या परिषदेचं, या पूर्ण संघर्षासाठी, या पूर्ण पुढच्या वाटचालीसाठी. त्यामुळे मला वाटतं की हे सुद्धा या परिषदेच्या एक महत्त्वाच्या यशाचा भाग आहे. हे सांगून मला असं वाटतं की थोडंसं पुढच्या वाटचालीबद्दल बोलावं आणि त्याच्यामध्ये आजच्या परिषदेतनं काही महत्त्वाच्या गोष्टी आल्या आहेत ज्या मला वाटतात की पुढच्या वाटचालीसाठी महत्त्वाच्या असतील, तर त्या मी इथे थोडक्यात मांडतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की जो एक सर्वात महत्त्वाचा एक संदेश म्हणा किंवा एक मत इथे आलं आहे की हा संघर्ष प्रत्यक्ष कृतीच्या रूपाने चालू राहावा, चालू आहेच, पण नुसता चालू राहावा नाही तर एक अधिक ताकदीने हा पुढे न्यावा, एक थोडा जास्त व्यवस्थित पद्धतीने पुढे न्यावा आणि सातत्याने पुढे न्यावा. त्याच्याबद्दल मला वाटतं काही ना काहीतरी पुढे विचार झालाच पाहिजे. म्हणजे असं नाही 100 वर्षापासून काही ना काहीतरी सुरूच आहे, पण एक व्यवस्थित कृती कार्यक्रमाचा काहीतरी आराखडा तयार करून सातत्याने पुढच्या 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षासाठी कसा तो राबवता येईल, कदाचित मला वाटतं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी आज याच्यात मांडलं, तर मला वाटतं ती सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला समोर दिसते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या पूर्ण परिषदेच्या चर्चेतनं आला की मुळशी धरणग्रस्तांचं जर पुनर्वसन योग्य पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी साधनसंपत्तीचा कुठलाही अभाव नाही आहे. साधारणतः डोंबळमानांनी पाहिलं तर पुनर्वसनासाठी 2 गोष्टींची गरज असते, जमीन आणि पैसा. जमीन आपल्याकडे भरपूर आहे,
कारण आपण आत्ता जे आकडे ऐकले, कित्येक हजारो एकर जमीन जी आहे, जी एक्वायर झालेली आहे, संपादित झालेली आहे आणि ती बुडीतात नाही आहे. खरं म्हणजे त्या सगळ्या जमिनीवरती पहिला हक्क ज्याची ती जमीन होती, जे विस्थापित झाले आहेत त्यांचा आहे. आणि त्याचप्रमाणे ते त्या जमिनीचा म्हणजे पुढे त्याचा निकाल लावावा. कसेल त्याची जमीन ह्या आधारावरती किंवा कुठे कधी काही ठिकाणी ते शक्य नसेल किंवा असं जर काही वाटलं तर काही पद्धतीने सार्वजनिक उपक्रमासाठी, काही सार्वजनिक नियोजनासाठी ज्यातून स्थानिक लोकांचा, त्या पूर्ण तिथल्या लोकांचा, गावांचा फायदा होईल, अशा पद्धतीने ते करावं. पण ते प्रायव्हेट कंपनीच्या हातून न हो, ते शासनाच्या हातून आणि लोकांच्या सहभागातून व्हावं. तर जमिनीच्या बाबतीत तर अगदी स्पष्ट आज अनेक लोकांनी तो मुद्दा मांडला आणि ती मागणी पण लोकांची आहेच. पण जमिनीचा अभाव अजिबात नाही आहे. काही ठिकाणी आपल्याला माहिती, इतर लोकांनी आज धरणग्रस्तांनी अनुभवात मांडलं की पुनर्वसनासाठी जमीन नाही आहे, जमीन कुठनं देऊ वगैरे, पण इथे तो प्रश्नच नाही आहे. दुसरा प्रश्न आहे पैशाचा. तर पैशाचा पण अजिबात अभाव नाही आहे. कारण ज्या वीज निर्मितीसाठी लोकांची जमीन घेतल्या गेली, लोकांना उद्ध्वस्त करण्यात आलं, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं, त्या वीज निर्मितीनं जे काही उत्पन्न होत आहे त्याचा पैसा वापरा ना पुनर्वसनासाठी. आणि त्याचा पैसा, भरपूर पैसा आहे. आणि टाटांनी 100 वर्षापासून तो पैसा ते कमवत आहेत. टाटा पण पैसे कमवत आहेत, शासनालाही त्याच्यातून टॅक्स आहे, महसूल मिळतो आहे. तर त्या पैशातनं नक्कीच हे पुनर्वसन होऊ शकेल. एक थोडंसं त्यातला एक म्हणजे 2 आकडे मांडतो की दरवर्षी किंवा दर काही वर्षांनी टाटा कंपनीला महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग आहे, त्या आयोगाकडे आपले आकडे सादर करावे लागतात आणि आम्हाला वीज यावर्षी किती रुपयाला विकायची हे सांगावं लागतं. तर मुळशी धरणाची जिथे वीज निर्मिती होते म्हणजे भिरेच्या पंप हाऊसमधनं जिथे ती निर्मिती होते, त्यासाठी यांनी यावर्षी सांगितलं आहे की आम्हाला साधारणतः 2 रुपये युनिटनी ती वीज आम्हाला ती पडते. म्हणजे त्या 2 रुपये युनिटनी टाटानी ती वीज विकली तर त्यांना भरपूर, त्याचा सगळा खर्च निघून भरपूर त्यांना फायदा होतो. आणि ही वीज पुढे 2 रुपयाची वीज मुंबईत तर 8 रुपये 10 रुपयांनी विकली जाते. म्हणजे केवढा पैसा. म्हणजे आज त्या मुळशीतनं जी स्वस्त वीज निर्माण होते त्यातनं तुम्ही मुंबईकरांना स्वस्त वीज देताय, त्यांना सबसिडी देताय. तो पैसा इथे वापरा ना, पहिला हक्क आहे. आणि असे कायद्यामध्ये अशा इतर बऱ्याच ठिकाणी अशा तरतुदी आहेत. एकच उदाहरण देतो की आपल्याकडे कोळशाची खाण असते, कोळशाच्या खाणीतनं कोळशाचं उत्पादन होतं. त्यावरती सरकारने त्याच्यातनं कोळशाची जी रॉयल्टी असते त्याच्यावरती एक रॉयल्टी किंवा एक टॅक्स लावला आहे, सेस लावला आहे. आणि त्याच्यातनं एक फंड गोळा होतो, त्याला म्हणतात डिस्ट्रिक्ट मिनरल फंड, DMF. म्हणजे जिल्हा खनिज निधी. तो कोट्यावधी रुपयांचा निधी, हजारो कोट्यावधी रुपयांचा निधी तिथे निर्माण होतो. आणि त्या निधीचा उपयोग कसा करायचा असतो तर त्या भागामध्ये या खाणींमुळे ज्या ज्या लोकांवरती काही परिणाम झाले असतील, ज्या लोकांचं काही नुकसान झालं असेल, त्या लोकांसाठी आणि त्या भागामध्ये परत काही सोयी निर्माण करून देणं, त्या जे काही नुकसान झालं असेल त्याच्यासाठी त्या निधीचा वापर करायचा असतो. तर मग तसंच तीच तरतूद इथे का नाही लागू करता येणार? नक्कीच करता येईल. तर हा मला वाटतं की दुसरा एक महत्त्वाचा आजच्या चर्चेतनं भाग आला आहे की कुठल्याही प्रकारच्या साधन संपत्तीचा अभाव नाही आहे पुनर्वसन करायचं असेल तर. त्यामुळे मग कसला अभाव आहे, मग का होत नाही आहे? तर त्याच्या मागे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मानसिकता. एकूण विस्थापितांकडे बघण्याची मानसिकता आज नाही 100 वर्षापासून ती होती, ती आजही तीच आहे. म्हणजे देशाच्या विकासासाठी कोणीतरी बळी दिला पाहिजे किंवा हा काय गरीब शेतकरी आहे, लंगोट घालून फिरतो. विशेषतः आदिवासींबद्दल हे फार बोललं जातं, हा काय लंगोट घालून फिरणार आहे, त्याला काय माहिती, किंवा हे काय दगडाचं घर आहे, मातीचं घर आहे, फेकून द्या. एक मानसिकता आहे की त्यांना हक्क देण्याची काही गरजच नाही आहे. आणि दुसरं म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आता ह्या दोन्हींचा अर्थ एकच आहे की आपल्याकडे विस्थापितांकडे आर्थिक आणि राजकीय शक्ती किंवा सामर्थ्य नाही आहे. ते उभं करायची गरज आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल, त्याच्यासाठी संघटित व्हावं लागेल. तर म्हणजे परत आपण त्या पहिल्या मुद्द्याकडे येतो की कुठेतरी हा संघर्ष जास्त संघटित रूपाने चालवावा लागेल, जास्त व्यवस्थित आणि सातत्याने चालवावा लागेल, तरच ही मानसिकता बदलता येईल, तरच ही राजकीय इच्छाशक्ती
निर्माण होईल, खालनं दबाव आला तरच ती राजकीय इच्छाशक्ती निर्माण होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी अजून एक गोष्टीची अत्यंत गरज आहे की मुळशीचा लढा हा एकट्या मुळशीकरांनी लढून नाही चालणार. त्याच्यासाठी इतरही बऱ्याच लोकांना सामील करून घेतलं पाहिजे. जसं भरत पाटणकर म्हणाले की जो सुरुवातीचा लढा होता त्याच्यामध्ये जे धरणग्रस्त नव्हते ते जोडल्या गेले, तर ते तर जोडायलाच पाहिजे आपण. पण जे धरणग्रस्त आहेत त्यांच्या इतर धरणग्रस्तांच्या लढ्याशी सुद्धा मुळशीचा लढा जोडून घेतलाच पाहिजे. टाटाची तर पाच धरणं दुसरी आपल्याकडे आहेत आणि तिथे धरणग्रस्तांचे प्रश्न आहेतच. तालुक्यात, जिल्ह्यात इतर धरणं आहेत, राज्यात इतर धरणं आहेत. तर ह्या सगळ्या धरणग्रस्तांच्या लढ्यांशी जोडून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जे धरणग्रस्त नाही आहेत त्यांच्याशी सुद्धा जोडून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एकट्याने लढण्याच्या ऐवजी एक व्यापक काय म्हणू सामूहिकरित्या हा संघर्ष पुढे नेला पाहिजे. तरच तेवढी ताकद निर्माण होऊ शकते की जेणेकरून ही मानसिकता बदलेल आणि जेणेकरून ही जी राजकीय इच्छाशक्ती आहे ती आपण निर्माण करू शकू. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब आहे की पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे ना, किंवा पुनर्वसनाचं जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण वेगळं नाही बघू शकत. एकूण एखाद्या भागाची जी विकास प्रक्रिया आहे त्याचाच तो भाग असतो आणि असला पाहिजे. म्हणजे आपण आपण आज पुनर्वसनाच्या एवढ्या गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण? गावठाण, घर, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, म्हणजे काय? शेवटी विकासच म्हणतोय ना आपण. तर पुनर्वसनासाठीचा विकास असला किंवा एकूणच आपण एखाद्या भागाचा विकास म्हटलं तर त्याच्यासाठीची जी धोरणं आहेत त्याच्याकडे बघण्याचा शासनाचा, सरकारचं जे धोरण आहे, जे दृष्टिकोन आहे त्याच्यावरती पण आपल्याला काम करावं लागेल. म्हणजे विस्थापन हा जरी आपला मुख्य केंद्रित विषय असला तरी एकूण विकासाच्या एकूण व्यापक स्वरूपाकडे किंवा विकास कसा व्हावा ह्याच्याकडे थोडंसं बघावं लागेल आपल्याला. शासनाची जी धोरणं आहेत, म्हणजे धरणाबद्दल धोरण काय आहे, धरण कुठे बांधावं, कसं बांधावं, केव्हा बांधावं, प्रकल्पाचं काय धोरण आहे, इतर प्रकल्पांबद्दल काय धोरणं आहेत, विस्थापनाबद्दल काय धोरणं आहेत, काय कायदे आहेत, हे तर बघावंच लागेल. पण निर्णय प्रक्रियेचे काय आहेत, म्हणजे धरण बांधायचं का नाही बांधायचं हे ठरवण्यात विस्थापितांचं सहभाग असेल का नसेल. तर एकूण जर आपल्याला विस्थापनाचा प्रश्न खरोखर तडीच न्यायचा असेल तर कुठेतरी इतरांशी तर जोडून घ्यावंच लागेल, पण विकासाच्या एकूण संकल्पनेचा पण आपल्याला व्यापकतेने विचार करावा लागेल आणि या व्यापक मुद्द्यांकडे पण आपल्याला बघावं लागेल. आणि ते करायसाठी परत सामूहिक लागते, त्यासाठी सुद्धा इतर लोकांशी जोडून घेणं गरजेचं आहे. हे सगळे मला वाटतं आजच्या चर्चेतनं आलेले मुद्दे आहेत. एक फक्त थोडासा छोटासा मुद्दा मी मांडतो आणि संपवतो, जो कदाचित आजच्या चर्चेत एवढा आला नाही. पण आपण जेव्हा विकासाचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करायचा म्हणतो तेव्हा काही मुद्दे तर आपण बोललोच की ज्याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की जी जमीन संपादित झाली आहे ती वापरल्या गेली नाही तर ती कसणाऱ्या आहेत त्यांना किंवा धरणग्रस्तांना, विस्थापितांना परत द्या. ही आजच्या विकासाच्या मॉडेलमध्ये बसणारी संकल्पना नाही आहे. किंवा एखाद्या धरणातनं जी वीज निर्मिती होते आहे किंवा हे होत आहे त्या फायद्यांवरती विस्थापितांचा, वंचितांचा पहिला हक्क आहे, ही अजूनही आजच्या विकासाच्या मॉडेलमध्ये बसणारी एक पद्धत नाही आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टींच्या मागण्या करतो तेव्हा कुठेतरी आपण नक्कीच विकासाच्या या मॉडेलकडे एक वेगळ्या पद्धतीने बघायला सुरुवात करतच आहोत. त्याच्यात मला वाटतं अजून एक दोन गोष्टी जोडायची गरज आहे. मुळशीचाच विचार केला तर मुळशी हे एक अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि त्याचा आपल्याला विचार करावाच लागेल. अगदी नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे या आपल्या भागामध्ये, निसर्गरम्य ठिकाण आहे. एकूण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याला आपण एका अर्थाने पर्यावरण म्हणू, तर विकासाचा विचार करताना पर्यावरणावरती त्याचा काय परिणाम होईल ह्याचा पण विचार आपल्याला करावाच लागेल. त्याचं एक तर मोठं कारण हेच आहे की लोकांच्या जे उपजीविका आहे ती त्या पर्यावरणाशी जोडलेली आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने त्याचा विचार करावा लागेल. पण पर्यावरणाचा हा एक मुद्दा त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला विशेषतः मुळशीमध्ये पण राज्यात, देशात कुठेही विकासाचा जर विचार करायचा असेल वेगळ्या पद्धतीने तर त्याच्याशी, पर्यावरणाशी त्याची काय सांगड आहे हे आपल्याला बघावंच लागेल. आणि पर्यावरणाचं नुकसान न होऊ देता
विकास कसा होऊ शकेल हे आपल्याला बघावं लागेल. याच्यामध्ये आपण बघितलं असेल, आज बोलताना सुद्धा काही लोकांनी बोलले की, आणि एकूणही राज्यात आपण पाहतो की अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहेत किंवा धरणग्रस्त आहेत. ह्यांच्या मागण्यामध्ये फक्त आम्हाला पुनर्वसन द्या अशी मागणी नसून एकूण प्रकल्पच नको अशी पण मागणी अनेक ठिकाणी पाहतो आपण. त्याच्या मागे 2 मुख्य कारणं मला दिसतात. एक की असे प्रकल्प जे आहेत ते पर्यावरणाचं इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असतात की लोकांना वाटतं की ह्याच्यावर पुढे आम्हाला आमची उपजीविका चालूच शकणार नाही. दुसरं अर्थात विस्थापनाचे जे काही अनुभव आपण लोकांनी पाहिलेत त्याच्या आधारावरती पण लोकांना विश्वास बसत नाही की आपलं पुनर्वसन होऊ शकेल. पण अशा पद्धतीने जेव्हा एकूणच प्रकल्पांसाठी किंवा प्रकल्पांचा एक प्रकल्पच हा नको असा विरोध होतो, तर मला वाटतं कुठेतरी त्यालाही आपल्याला एक रास्त म्हणून मानावं लागेल. म्हणजे कुठलेच प्रकल्प करायचे नाही का कुठेही काहीच बांधायचे नाही, कुठलंच धरण बांधायचं नाही असं नाही. पण ते कशा पद्धतीने बांधायचे, कुठे बांधायचे, किती धरणं बांधायचे, किती प्रकल्प हाती घ्यायचे, काय पद्धतीने घ्यायचे, ते बांधताना त्यांच्या प्रकल्पांमुळे जे लोक बाधित होणार आहेत त्यांचा विचार कसा करायचा, त्यांचा त्याच्यात सहभाग असेल का, हे प्रकल्प हे धरण बांधावं का नाही बांधावं, ह्याच्यामध्ये त्या बाधितांचा त्या निर्णय प्रक्रियेत सहभाग असावा. अशा प्रकारे एक पूर्ण व्यापकरित्या विचार करून त्या प्रकल्पाचा, त्या धरणांची जे काही फायदे आहेत त्या फायद्यांमध्ये पहिला हक्क विस्थापितांचा आणि वंचितांचा असावा, मगच दुसरीकडे पुढच्या त्याच्या फायद्याच्या वाटपाकडे जावं. हे सगळं एक वेगळ्या पद्धतीने विचार करूनच आपल्याला ठरवावं लागेल. आणि विशेषतः आपण जिथे आहोत, मुळशी भागात आहोत, सह्याद्रीत पश्चिम घाटात आहोत, तिथे हा पण प्रश्न आपल्याला उभा करावा लागेल की एकूण किती प्रकल्प घ्यावेत, या संवेदनशील क्षेत्रात किती धरणं बांधावीत, एकूण त्याला काही मर्यादा असाव्यात का नाही. अशा प्रकारचा विचार करणारे महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत, अनेक संस्था आहेत, एक मोठी परंपरा आहे. मला वाटतं सह्याद्रीचे अश्रू ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने एक विकासाची चौकटीची मांडणी करणारे पण बरेच लेख आहेत. तर त्यामुळे हे काही आपल्यासाठी नवीन नाही, पण हे कुठे ना कुठेतरी संघर्षात एक व्यापक भूमिका म्हणून आत्मसात करावी लागेल आणि त्याचा विचार करावा लागेल. हे माझं एक आवर्जून म्हणणं आहे, ज्याचा कदाचित या आपल्या परिषदेत पूर्ण चर्चा झाली नव्हती, पण हे मला आवर्जून इथे म्हणावं असं वाटतं. त्याच्या पलीकडे जे आजचे ठराव आहेत, विस्थापितांच्या मागण्या आहेत, न्यायाची लढाई आहे, ती पुढे नेण्यासाठी जे काही आता पुढे पावलं उचलले जातील, जे काही कार्यक्रम होतील, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सर्व सहभागी आहातच, पण पुढेही जास्त ताकदीने सहभागी आपण सर्व राहू, आपल्या सर्वांचा त्याला पाठिंबा असेल असं आवाहन करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.